मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे छातीत जळजळ म्हणजे साधी ॲसिडिटी नाही, ही असू शकते GERDचे लक्षण. काय ते बघूया. छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे किंवा जेवणानंतर अस्वस्थ वाटणे अशा तक्रारी अनेक जणांना सतावतात. बहुतांश लोक याला साधी ॲसिडिटी समजून याकडे दुर्लक्ष करतात. मात्र डॉक्टरच्या मते ही लक्षणे वारंवार दिसत असतील तर तो GERD म्हणजे गॅस्ट्रो इसोफेशियल रिफ्लक्स डिसीज असू शकतो आणि याकडे दुर्लक्ष करणे हे धोक्याचे ठरू शकते. ॲसिडिटी आणि छातीतील जळजळ होण्याच्या तक्रारी लहान मुलांपासून तरुण, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांना आढळून येतात. या त्रासामुळे शरीरासोबतच मनाचीही शांतता बिघडते. छातीत जळजळ झाली की अनेक जण ती साधी पचनाची समस्या आहे असे समजून याच्याकडे दुर्लक्ष करतात. तिखट मसालेदार पदार्थ खाणे, वेळेवर जेवण न करणे या कारणामुळे असे होते असे समजून घरगुती उपाय केले जातात किंवा सहज उपलब्ध होणाऱ्या औषधाचे सेवन केले जाते. GERD म्हणजे काय? पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येणे, यामुळे छातीत जळजळ, घशासंबंधी वेदना, सतत ढेकर येणे, कोरडा खोकला येणे, आवाज बसणे किंवा झोपताना त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. काही रुग्णांमध्ये छातीत दुखणे इतके वाढते की त्यांना हृदयविकाराचा संशय येऊ शकतो. लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान, तणाव, गर्भधारणा आणि मधुमेहासारख्या परिस्थितीमुळे GERDची शक्यता वाढू शकते. शिवाय रात्री उशिरा जेवण करणे, जेवणानंतर लगेच झोपणे आणि वारंवार चरबीयुक्त किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने देखील GERDचा धोका वाढू शकतो. GERDची लक्षणे काय आहेत बघूया. छातीत जळजळ, वारंवार येणारे आंबट ढेकर, पोट फुगणे आणि पोटातील आम्ल नलिकेत परत येणे ही GERDची लक्षणे आहेत. काही लोकांना जुनाट खोकला, आवाजात घोगरेपणा, घशात खवखव किंवा गिळण्यास त्रास देखील होऊ शकतो. जेवल्यानंतर काहीतरी छातीत जळजळ होणे फारसे गंभीर नसते. मात्र ही जळजळ आठवड्यातून 2-3 वेळा होत असेल, रात्रीच्या वेळी झोपमोड करत असेल किंवा दैनंदिन कामावर परिणाम करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी GERD म्हणजेच गॅस्ट्रो इसोफेशियल रिफ्लक्स डिसीजचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते दीर्घकाळ GERDची समस्या असल्यास अन्ननलिकेचे नुकसान होऊ शकते. अन्ननलिकेला सूज येणे, इसोफेजायटिस, अन्ननलिका अरुंद होणे, जखमा पडणे तसेच बॅरेट इसोफंगस हा आजार होण्याचा धोका वाढतो. या स्थितीत अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. जीवनशैलीतील बदल किंवा नेहमीची ॲसिडिटीची औषधे घेऊनही छातीत जळजळ कमी होत नसेल तर वेळीच उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःहून औषधे घेणे किंवा लक्षणांकडे दुर्लक्ष करणे टाळावे आणि तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. म्हणूनच छातीत जळजळ होणे किरकोळ समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, लक्षणांबाबत जागरूक राहा आणि 2026 मध्ये निरोगी जीवनशैली जगण्याचा संकल्प करा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.